नुकताच या बैठकीमध्ये सांगितलं की कोरोनाचा रोग हा सगळ्या जगाचा रोग आहे. आणि आज अमेरिकेसारखा देश आपण बघतो की सर्वसाधारणाने समृद्ध असलेला देशसुद्धा सर्वसाधारणाने समृद्ध असलेला देशसुद्धा कोरोनाच्या संकटातून मुक्त होण्याच्या दृष्टीनं यशस्वी झालं असं दिसत नाही. तिथली संख्या ही प्रचंड आहे. दुर्दैवानं त्याची लागण भारतात सुद्धा झाली. आणि भारतामध्ये आत्तापर्यंतची माझी जी माहिती आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक या 4 राज्यामध्ये तुलनात्मक पेशंटची संख्या, रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्राचा ज्यावेळेला आम्ही विचार करतो त्यावेळी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अकोला या ठिकाणी ही संख्या वाढते असे दिसतं. त्यातलं मुंबईचं चित्र हा दुरुस्त व्हायला लागले. मुंबईमधली प्रतिदिवशी रुग्णांची जी काही संख्या आहे ती 1 महिन्यापूर्वी जी होती आणि आज होती याच्यात फरक आहे. पण दुसरी एक गोष्ट अशी आहे की जाणीवपूर्वक राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने एक निर्णय घेतला की जास्तीत जास्त टेस्टिंग करायचं आणि टेस्टिंग करून त्याच्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले पेशंट किंवा व्यक्ती ह्या बाजूला करायच्या. याचा अर्थ त्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये जायची आवश्यकता नसते. ज्या ज्या केसेस असतील त्याला जरूर हॉस्पिटलचा विचार केला जातो. पण काही लोक घरीमध्ये सुद्धा आणि काही दैनंदिन काम करत सुद्धा राहू शकतात. अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की इथून पुढच्या जीवनामध्ये कोरोनाला घेऊनच आपल्याला जगावं लागेल आणि परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. आणि म्हणून हे चित्र आता आपल्याला सगळीकडे दिसतं आहे. महाराष्ट्रात ज्या शहरांचा उल्लेख, जिल्ह्यांचा उल्लेख मी केला त्या जिल्ह्यांच्यामध्ये आरोग्यमंत्री, तिथले पालकमंत्री, त्या जिल्ह्याचे दुसरे मंत्री हे सगळ्यांनी एकत्र आम्ही बसून काही कमतरता असल्या, काही अडचणी असल्या, राज्य सरकारकडे काही आणखीन गोष्टीची आवश्यकता असली आणि केंद्र सरकारच्याकडे काही गोष्टींची आवश्यकता असली ती जाणून घ्यावं आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्याच्या या सगळ्या यंत्रणेला कशी मदत करता येईल याबद्दलचा आम्हा लोकांचा प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते स्वतः गेले काही महिने अक्षरशः सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ एका कामाच्यासाठी त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. मुंबईमध्ये अधिक लक्ष त्यांनी घातलेलं होतं, आवश्यकता होती, कारण मोठं शहर आहे आणि तिथला परिणाम आता जास्त झाल्याचा बघायला मिळतो. त्याची इच्छा होती या ठिकाणी याची, माझ्या माहितीप्रमाणे येतील यानंतर, कारण बाकीच्या ठिकाणी त्यांनी जावं असा त्यांची स्वतःची इच्छा आहे आणि त्यामुळे तेही त्यांचं काम करतील. पण फील्डवर काही लोकांनी जावं आणि फील्डवरचं आमचं ऑब्झर्वेशन आम्ही मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत करून त्यांनी पुढचे धोरणात्मक निर्णय घ्यावेत असा साधारणतः प्रयत्न आम्हाला सगळ्यांचा सामुदायिक आहे. आणि त्या दृष्टीनं ही आजची भेट होती. यापेक्षा मला काही अधिक सांगायची आवश्यकता नाही. काही प्रश्न विचारायचे असले तर आपण विचारू. साधारणतः असं की टेस्टिंग आपण वाढवलं की त्याच्यातनं संख्या वाढलेली दिसते. आता इथं कमतरता नाही, इथं बऱ्याचशा गोष्टींच्याबद्दलची पूर्तता केलेली दिसते. पण काही गोष्टी आता उदाहरणार्थ बेडची संख्या आहे आणि ती वाढवण्याच्या दृष्टीने आता काही पावलं टाकलेली आहेत. कदाचित आणखीन एक 10-12 दिवसामध्ये वाढलेले बेड हे सुद्धा उपलब्ध या ठिकाणी होतील. आता जे आकडेवारी डिस्ट्रिक्ट पर्सनलीने आम्हाला दिली त्याच्यामध्ये नाशिक आज पेशंटची संख्या आहे
त्यांना बेडची आहेत, पण त्यामध्ये वाढवायची आवश्यकता आम्हाला वाटते. कारण उद्याच्याला कदाचित ही संख्या वाढली तर बेड्स उपलब्ध नाहीत असं नको. आणि बाकीच्या ठिकाणी असं ही संख्या ही ग्रामीण रुग्णालय म्हणून वाढवलेली आहे. आणि त्याशिवाय पालकमंत्र्यांनी सांगितलं की आता आम्ही या नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आणखीन काही बेड वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांनी यंत्रणा तयार ठेवलेली आहे. ते काम लवकरच पुरे होईल. त्याशिवाय इथं थोडीशी डॉक्टरची कमतरता खरं म्हणजे तर असायचं कारण नाही. पण मला आत्ताच मी सांगितलं की महाराष्ट्राचं आरोग्य विद्यापीठ हे नाशिकला आहे, संपूर्ण राज्याचं. डॉक्टर्स तयार करण्याची युनिव्हर्सिटी इथं आहे आणि इथं डॉक्टर्स यांची उपलब्धता नाही किंवा तयार झालेले डॉक्टर कोरोना पेशंटच्यासाठी लक्ष देण्याच्यासाठी पुढे येत नाहीत काही प्रमाणात. हे काही लक्षण चांगलं नाही. पण त्याच्यासाठी जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझास्टर मॅनेजमेंटचा जो कायदा आहे त्याच्यातून खूप अधिकार आहेत. त्या अधिकाराचा वापर करण्याची वेळ डॉक्टर लोकांच्यावर येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. पण जर आलीच तर त्याचा वापर करून त्यांची उपयोगिता सक्तीनं करण्याची काळजी घ्यावी लागेल. याच्यामध्ये बाकी इतर काही गोष्टींच्याबद्दलचं काही फारशा अशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या नव्हत्या. बेडची संख्या, डॉक्टरांची संख्या, बाकीच्या ह्या सुविधा आणि काही विशिष्ट प्रकारची औषधं जी अतिशय महाग आहेत तर ती काही इंजेक्शन्स आहेत. तर आम्ही काही संस्थांशी आम्ही बोललो आहे आणि आता आजच एक 50 इंजेक्शन्स इथं गरीब पेशंटच्यासाठी द्यायला आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. ही औषधं विनामूल्य आहेत. मागी 25 दिली आणि यापूर्वी 25 प्रोफेसरांनी पाठवलेली होती. अशी काही जी दुर्मिळ औषधं आहेत जी महागडी आहेत पण उपयुक्त आहेत त्याची उपलब्धता करून द्यायचाही प्रयत्न आम्ही लोक करतो. सरकारमध्ये लॉकडाऊनबाबत दोन मतप्रवाह दिसत आहेत. काही लोक म्हणतात लॉकडाऊन पुढच्या काळामध्ये करावा, काहींचं म्हणणं आहे करायला नको. आपली काय भूमिका याबाबत? असं आहे की माझी काही त्याच्यात मी काही फारसा विचार केलेला नाही. तिथली स्थानिक परिस्थिती बघून स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन करावं. पण हे आरोग्याचं जसं संकट आहे तसं आर्थिक संकटसुद्धा मोठं देशावर राज्यावर. आज महाराष्ट्राचा जर औद्योगिक विचार आपण केला तर त्या औद्योगिक उभारणीमध्ये जसं पुणे आहे, एकेकाळी मुंबई होती, आता मुंबई उद्योगधंद्यात राहिलेली नाही. पण नाशिक, औरंगाबाद, पुणे ही नागपूर ही औद्योगिक महत्त्वाची केंद्र आहेत. त्यामुळे इंडस्ट्री ही सुद्धा रिवाईव्ह करण्याच्याबद्दलचा विचार करावा लागेल. काम करणारा इथला कामगार कोरोनाच्या भीतीनं UP, झारखंड, बिहार, राजस्थान वगैरे वगैरे राज्यात गेला तो आता परत यायला उत्सुक आहे. तर त्यांना या ठिकाणी लवकर कसं आणून देता येईल आणि कारखानदारी ही पूर्ण कपॅसिटीने चालून इथली अर्थव्यवस्था महाराष्ट्राची कशी रिवाईव्ह होईल याची काळजी घेणं ह्याची आवश्यकता आहे. तोही प्रश्न आम्ही समजून घेतो. पंतप्रधानांनी ना 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं, तर महाराष्ट्र दौऱ्यात तुम्हाला कुठे दिसलेत का हे पैसे कुठे आले किंवा काय? कुठं कशाचं? सेंट्रल गव्हर्नमेंटने जे पॅकेज 20 लाख कोटींचं जाहीर केलं होतं तर ते काही महाराष्ट्रात कुठे मला असं वाटतं की हे जे म्हणजे आरोग्य विभागाच्या वतीनं सेंट्रलच्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीमच्या वतीनं मला वाटतं थोडंफार म्हणजे ते व्हेंटिलेटर्स देणं किंवा PPE किट्स देणं काही गोष्टी त्याच्याकडे आलेल्या आहेत. तुम्ही जर एकदम तो 20,000 कोटी का काय असा आकडा मी ऐकला, अजून आमच्यापर्यंत काही आमच्या ज्ञानात काही भर पडलेली नाही. मुख्यमंत्री असतील जेव्हापासून हा आजार आला तेव्हापासून आपण अतिशय चांगला आवाज करत आयुक्तांना सांगितलं की एकमेकापासून अधिकाधिक योग्य तेवढं अंतर ठेवा. परंतु काही व्यक्ती असे फॉर एक्झाम्पल देवेंद्र फडणवीस हे अंतर न ठेवता सत्तेच्या अधिकाधिक जवळ येण्यासाठी सतत खटाटोप करत असतात. यासाठी काही उपाययोजना? मला या सगळ्या कार्यक्रमात आम्ही सगळे या ठिकाणी आहोत. आम्ही कुठल्या राजकीय विचाराने नाही, या महाराष्ट्रातल्या जनतेचं आम्ही सगळेजण देणं लागतो. आणि अशा वेळेला इथं राजकीय भिन्नता न आणता
या काळात जे जे काही करता येईल ते करावं, त्याच्याबद्दलचं आमचं अप्रोच आहे. देवेंद्र फडणवीस असो की काही असो, त्यांनी सुद्धा या कामात लक्ष घालावं अशी आमची अपेक्षा आहे. सरकार दिवस रात्र प्रयत्न करते, मेहनत करते, परंतु प्रशासनाची जी साथ पाहिजे ती मिळत नाही. नाशिकमध्ये सगळ्यात ज्येष्ठ मंत्री भुजबळ साहेब पालकमंत्री आहेत, तरी सुद्धा प्रशासन जुमानत नाही. त्यांना असं वाटतं जळगावचेच पालकमंत्री ते आहेत आणि प्रशासनाचा अनेक वाद आहेत. म्हणजे नाशकात पूर्ण महाराष्ट्रात अडचण. मला काही तसं वाटलं नाही, पण त्याचा मी यांना विचारेन. नाशिकची कमी होत नाही, वाढते दिवसांदिवस. आता कालचा आकडा पण खूप जास्त होता जिल्ह्यात आणि शहरात सगळ्यात जास्त आहे. आटोक्यात येत नाही. यावर आपल्या काही बैठकीत योजना झाली का? कारण हॉस्पिटल प्रायव्हेट देखील हाऊसफुल आहेत, भरपूर प्रायव्हेट हॉस्पिटल देखील हाऊसफुल आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये रुग्णसंख्या प्रचंड वाढते आणि जे आपले मविपुरा सारखे मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांना पूर्ण क्षमतेने साथ दिली जात नाही आणि त्याऐवजी प्रायव्हेट हॉस्पिटलकडे पेशंट जास्तीत जास्त कसे जातील असाच एक प्रकारे उद्योग सुरू झालेला आहे नाशिकमध्ये. असं हे की बघा. आरोग्यमंत्री त्याच्यावर सांगते. हे बघा, आपण एकीकडे संख्या वाढती हे लक्षात घेत असताना 7,798 रुग्ण पूर्णतः बरे होऊन गेले. हा एक अत्यंत महत्त्वाचा जमेची बाजू, कारण तिथे जवळजवळ आपण बरे होण्याचं टक्केवारी जर बघितलं तर 71% बरे होण्याची टक्केवारी. आज जरूर 2,738 हे आपले उपचार घेत असणारे रुग्ण आहेत, परंतु एक नक्की आहे की जे 3 कॅटेगरीज बनवलेल्या आहेत, तिन्ही कॅटेगरीजमध्ये 1/3 आणि DCH मध्ये अर्धे अशा स्वरूपाने आज बेड्स उपलब्ध आहेत. त्यामुळे जी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, ते पूर्ण व्यवस्थित नाशिकमध्ये आहे. पण तरी सुद्धा भुजबळ साहेब नवीन हॉस्पिटल, नवीन काय म्हणायचं त्याला, DCH कॅटेगरीचं जे काही सुविधा आहेत त्या साधारणपणे नवीन करण्याच्या संदर्भात सुद्धा येणाऱ्या काळात 277 बेड्स वाढवण्याच्या संदर्भाने प्रयत्न करत आहेत. आणि मला वाटतं की म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की कुठलीही सुविधेत कमी नाही. आज जे 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, जनतेच्या दृष्टिकोनातून मुद्दाम सांगतो, सर्व लोकप्रतिनिधींचं म्हणणं असं होतं की सहज पद्धतीनं कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहे हे कळावं. त्यासाठी कॉल सेंटर हा एक महत्त्वाचा विषय आम्ही केलेला आहे, जो कलेक्टर ताबडतोबीने इम्प्लिमेंट करतील. सामान्य माणसाला कळेल, वर्तमानपत्रातून कळेल की कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या कॅटेगरीचं बेड उपलब्ध आहे. मला वाटतं हे फार महत्त्वाचं काम होईल. टास्क फोर्स इथे आहे, ऑडिट, डेथ ऑडिट कमिटी या ठिकाणी केली जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही 2-3 महत्त्वाच्या सूचना एवढ्याच दिल्यात की अजून ट्रेकिंग ट्रेसिंग वाढवली पाहिजे, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन वाढवलं पाहिजे, टेस्टिंग आत्ताच जसं माननीय पवार साहेबांनी सांगितलं ते तसं वाढवलंच पाहिजे. इथे अँटीजन टेस्टला सुद्धा आम्ही मोठ्या पद्धतीनं वाव देतो आहोत आणि ते आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. आणि त्यांचं म्हणणं की ती बिलच म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण डॉक्टर्सच्या अनुषंगाने आणि बिल्सच्या अनुषंगाने जे सांगतायत, तर डॉक्टर्सच्या अनुषंगाने एक सांगेल की IMA अक्षरशः सहभागी करून घेतलंच पाहिजे कलेक्टरनी, असं एक आवर्जून आम्ही सांगितलंय. आमच्या डिपार्टमेंट सुद्धा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर जे आहेत ते आज ट्रेनिंग घेत आहेत, तर त्यांची ट्रेनिंग आम्ही पोस्टपोन करू, पण राज्यातले 3,000 कम्युनिटी हेल्थ ऑफिसर जे आहेत ते आता आम्ही या सेवेसाठी उपलब्ध करून देऊ. आणि सगळ्या लोकप्रतिनिधींचं असं म्हणणं होतं की प्रायव्हेट हॉस्पिटल्स आजही जे कोविड हॉस्पिटल्स मध्ये जे ज्यांचं उल्लेख केलेला आहे ते हॉस्पिटल्स जास्तीचे बिल्स घेत आहेत. त्या संदर्भात अत्यंत स्पष्ट सूचना आहेत, नोटिफिकेशन आहे की ऑडिटर, जे गव्हर्नमेंटचे ऑडिटर आहेत, जिल्हा परिषदचे ऑडिटर असतात, महानगरपालिकेचे ऑडिटर्स असतात, ह्या सगळ्या ऑडिटर्सला एक हॉस्पिटल देण्यात येईल. जे बिल देण्यात येईल ते अगोदर हॉस्पिटलच्या बिल ऑडिटरकडे जाईल. ऑडिटर त्याला व्हेरीफाय करेल की खऱ्या अर्थाने आपण जे काही पॅकेज ठरवलेलं आहे त्या अनुषंगानेच केलंय का नाही, किंवा जे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी मोफत खऱ्या अर्थाने ज्या 977 उपचार आहेत ते होत आहेत का नाही हे सगळं तपासेल. आणि त्या दृष्टिकोनातूनच मग पुढे बिल ते काउंटर सिग्नेचर ऑडिटरची पाहून नंतर ते बिल खऱ्या अर्थाने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलं जाईल. हा पण एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी सांगितला झालेला आहे. मालेगाव हे आता एक आपली यशोगाथा तयार झालेली, ज्या पद्धतीनं धारावीमध्ये आपण प्लाझ्मा बँक माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, त्याच धर्तीवर आणि त्याच
पद्धतीचं आज मालेगाव सक्सेस स्टोरी सुद्धा आहे. त्यामुळे इथले जे काही पोलीस कर्मी असतील आणि मालेगावचे सगळे रुग्ण जे काही बरे झालेले रुग्ण असतील त्या सगळ्यांनाच मी आवाहन करेल या निमित्ताने की आपण इथे प्लाझ्मा थेरपीचं एक महत्त्वाचं सेंटर नक्की सुरू करू आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा एक खूप मोठा उपयोग येणाऱ्या काळात म्हणजे रुग्णांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं होईल. रिक्त जागांच्या बाबतीत आम्ही लवकरच मी जसं पुढे इथंच सांगितलं होतं तर आमच्या सगळ्या रिक्रुटमेंट रूल्सची संपूर्णतः बदल करून मेरिटवर सगळ्या जागा भराव्यात अशा पद्धतीचं FD आणि आमचे जे काही वेगवेगळे जे विभाग आहेत त्या सगळ्यांकडून क्लिअर होऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे फाईल गेलेली आहे. जर त्यांनी आज मान्यता दिली तर आम्ही आमच्या ज्या रिक्त जागांचं प्रमाण जे सगळ्याच लोकप्रतिनिधींचा चिंतेचा विषय असतो की आमच्या नर्सेस असाव्यात, जे काय आमचे MPWचे लोक असावेत किंवा बाकीचे वॉर्ड बॉयज पासून डॉक्टर्स पासून ते या सगळ्या जागांना सुद्धा आम्ही मेरिटवर भरण्याच्या संदर्भाने येणाऱ्या आठवड्या 2 आठवड्यात निर्णय निश्चित प्रकारे घेऊ. एक प्रश्न होता की आपण अर्थचक्र चालू ठेवण्यासाठी म्हणून उद्योग सुरू ठेवलेले आहे, पण ते उद्योग आता बाधित होऊ लागले. नाशिकच्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जवळ एकाच कंपनीमध्ये 200 कोरोना बाधित आढळले. तर जर उद्या MIDC पूर्णपणे बाधित होऊ लागली तर कशा पद्धतीने हे सगळं नियंत्रण होणार? मग आपण लॉकडाऊन करणं हा पर्याय आहे का शहरातला असं काही विचार करतो? लॉकडाऊनसाठी एक जगभरामध्ये जो एक थंब रूल आहे तो थंब रूल मी मुद्दाम मला जी माहिती सांगण्यात येते त्याच्यावरून मुद्दाम सांगेल की शक्यतो आपल्याजवळ हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावर आपण लॉकडाऊन करत असतो. 2 उद्देश असतात. एक आपली जी साखळी आहे ती ब्रेक, जे आज मोठ्या पद्धतीनं लोक सगळीकडे काम करत असतात तर ते ब्रेक व्हावं, घरी थांबून ती साखळी ब्रेक व्हावी हा एक उद्देश. ते जर कमी असेल, ते जर रॅम्पअप करायचं असेल, वाढवायचं असेल, बेड्स वाढवायचे, डॉक्टर्स वाढवायचे, अन्य काही सुविधा वाढवायच्या तर त्यासाठी सुद्धा तो एक ब्रीदिंग टाइम असतो त्याच्यामध्ये आपल्याला करायचं असतं. आज नाशिकमध्ये 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंतची जी काही वाढणारी संख्या आहे, जी गती आहे ते सगळं लक्षात घेता आज उपलब्धता भरपूर आहे असंच आरोग्य विभागाचं मत आहे. तसंच त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने संख्या लक्षात घेऊन आणि इथली बेडची कॅपॅसिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर लक्षात घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घेतला जातो. तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थानिक पातळीवर तिथल्या प्रशासनाला पालकमंत्र्यांना वर ते सोपवलेलं आहे. पण तो थंब रूल काय आहे, साधारणपणे काय निकष लक्षात घेऊन करावं याबाबत माननीय भुजबळ साहेबांनी आमच्याशी सगळ्यांची चर्चा केली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने सुद्धा मी हे सांगेल की आज लगेचच करावं अशातला अजिबात गरज नाहीये. पुढे गरज पडली तर निश्चित प्रकारे त्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात रेमडेसिवीर आणि फ्लॅव्हिपिराविर, टॉसिलोझुमाब या संदर्भातल्या सगळ्या ऑर्डर्स 3 कंपन्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचे रेट्स फिक्स करण्यात आलेले आहेत. आता कलेक्टर आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांनी त्या फिक्स रेटमध्ये त्या कंपनीजकडून डायरेक्टली मेडिसिन्स मागवायला अजिबात हरकत नाहीये. त्या सगळ्यांच्या इंडिया हेड्सला सुद्धा मी स्वतः बोललो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी आणि त्यांनी सगळ्यांनी 2 ते 3 दिवसात ह्या सगळी उपलब्धता आम्ही नक्की करून देऊ असं सांगितलंय. आज माननीय साहेबांनी सुद्धा CSR मधून अशी काही तातडीनं गरीब माणसांसाठी की जे अजिबात स्वतः पेमेंट करू शकत नाही, श्रीमंत माणूस आज कॉम्पॅशनेट ग्राउंडवर इकडून तिकडून आणून करेल, पण आज CSR माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि 4-5 दिवसामध्ये याची मुबलक उपलब्धता होईल हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो. लॅबच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली. लॅबमध्ये सेन्सिटिव्हिटी या जी काय RT-PCR आहे ती साधारण 66% आहे. त्यामुळं फॉल्स निगेटिव्ह केसेस होऊ शकतात, पण त्याचा काही म्हणजे तो आहे जगभरातलाच तो विषय असतो. काही ठिकाणी अशा होतात, पण त्यात आम्ही त्यांना एक्सप्लेन केले की 4थ्या दिवशी पॉझिटिव्ह येऊ शकतं, 5व्या दिवशी तो निगेटिव्ह येऊ शकते. त्याच्या बाबतीतलं त्यांना प्रॉपरली आम्ही एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही सांगितलं होतं की जो आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहे असं देवेंद्र फडणवीस पण म्हणाले आणि लोकांना पण ते लक्षात येते की 20% आणि 80% जे बायफर्केशन केलेलं आहे त्यामध्ये हॉस्पिटल दाखवताना 20% वर साईन देत असतो. तर त्या आदेशामधल्या त्रुटीचा फायदा घेऊन हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात सुरू करतात. आपण त्यात काही चेंजेस करणार? मला म्हणायचं महाराष्ट्र राज्य 1 नंबरचं असं राज्य आहे देशामध्ये की ज्यांनी पेशंट सेंट्रिक रुग्ण
खऱ्या अर्थाने केंद्रित निर्णय घेतलेत. 80% बेड्स प्रायव्हेट हॉस्पिटलमधून घेऊन त्यावर आता 2 अधिकारी नेमायचं ठरलंय. एक बेड्स उपलब्धतेसाठी आणि दुसरं तुमच्या बिल्सची चेकअप करून राईट बिल देण्यासाठी. असे 2 अधिकारी प्रत्येक कोविड हॉस्पिटलला प्रायव्हेटच्या नेमल्या जातील आणि तुम्ही सांगितलेल्या या प्रश्नाची सोडवणूक त्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक करायची. पुढे जायचं सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक सण समारंभ हे खाजगी पद्धतीने साजरे झाले होते. मात्र आता बकरी तोंडावर आहे. एमआयएमची अशी भूमिका आहे की बकरीला परवानगी सरकारने द्यावी. काँग्रेसने पण तशीच मागणी केलेली आहे. आपलं काय मत असणार, सरकार म्हणून काय आव्हान असणार? मी काही त्याचा विचार केलेला नाही. मला कोरोनाची संकटाची समस्या वाढेल असं कुठलंही काम नको. आत्तापर्यंत विशेषतः महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाजाने जसे ईदच्या वेळेला, शब्देवरच्या वेळेला, मासी ईदच्या वेळेला, तिसी ईदच्या वेळेला अतिशय समंजसपणाची भूमिका घेतली. याचं उत्तम उदाहरण मालेगाव आहे. आणि त्यामुळं जसं सहकार्य या सगळ्या घटकांनी त्या काळात केलं, त्या कार्यक्रमाच्या वेळेत केलं, तसं पुढे करतील आणि त्याची आवश्यकता आहे. चल काल अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. राज्यामध्ये काही नवीन सरकार बाजूला ठेवून यापुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी उभं करेल असं काही आहे? तुम्ही आमच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल आभार.